माझ्या प्रिय 10वीतल्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला 10वी नंतर काय करायला पाहिजे याच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि त्यातल्या त्यात टेक्सटाईल इंजिनिअरिंगमध्ये 10वी नंतर काय करता येण्यासारखं आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला काय काय करिअरच्या संधी त्याच्यामध्ये आहेत या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे. यावर्षी तर काही आपली परीक्षा होणार नाही आहे आणि काही दिवसातच तुमचे रिझल्ट पण लागणार आहेत. पण मी ज्या कोर्सच्या बाबतीत तुम्हाला सांगणार आहे त्याची प्रवेश प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि ती प्रवेश कसा घ्यायचा, त्याची काय पद्धत आहे आणि हा कोर्स केल्यानंतर नेमक्या तुम्हाला करिअरच्या काय संधी आहेत या संदर्भामध्ये मी तुमच्याशी आज बोलणार आहे. मी प्राचार्य गंगाधर अंधोरीकर, वरळीला सस्मिराज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनमेड टेक्सटाईल्स ही संस्था आहे आणि त्या संस्थेचा गेल्या 20 वर्षापासून मी प्राचार्य म्हणून काम बघतो. तर निश्चितच आपल्या समोर यक्ष प्रश्न असतो की 10वी नंतर काय करायचं. आर्ट्स करा किंवा कॉमर्स करा किंवा सायन्स करा, ह्या 3 प्रकारचे पर्याय आपल्यासमोर असतात. मग ह्या 3 पर्यायानंतर काय होतं? आर्ट्स केल्यानंतर तुम्ही काय करता? 11वी 12वी BA MA PhD, मग कुठेतरी जॉब बघणार. तसंच सायन्स जर तुम्ही करायला गेलात तर 11वी 12वी, मग त्याच्यानंतर BSc किंवा MBBS किंवा इंजिनिअरिंग. आणि कॉमर्सला तुम्ही गेलात तर 11वी 12वी, त्याच्यानंतर BCom MCom, त्याच्यामध्ये PhD किंवा मग CA ICWA, असे वेगवेगळे तुमच्यासमोर पर्याय उपलब्ध आहेत. मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांनी ठरवलेलं आहे की मला मेडिकलच करायचं आहे किंवा मला इंजिनियर कॉम्प्युटर इंजिनियर बनायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी ते जरूर करावं. आणि त्याच्यासाठी किती कठोर मेहनत लागते, किती परिश्रम लागतात हे तुम्हाला माहीत असेलच. पण ज्या विद्यार्थ्यांना सध्या समजत नाही आहे की नेमकं मी काय करायला पाहिजे आणि मला असा कुठला कोर्स माझ्यासमोर आहे का की जो केल्यानंतर मला लगेच त्याच्यामध्ये जॉब मिळणार आहे आणि एकदा जॉब मिळाला की त्याच्यामध्ये मला करिअरच्या भरपूर संधी मिळणार आहेत आणि मी प्रगतीपथावर त्याच्यामध्ये जाऊ शकणार आहे, असा कुठला कोर्स आहे का? तर आज मी तुम्हाला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग याच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे सस्मिरा इन्स्टिट्यूटमध्ये जो टेक्सटाईलचा डिप्लोमा चालवला जातो त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि ही माहिती निश्चितच तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी होणार आहे. त्याच्यामुळे माझे विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालक या सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. जसं मी सांगितलं की आपल्यासमोर पर्याय काय आहेत? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि दुसरा एक पर्याय जो मी तुमच्याशी आता बोलत आहे तो आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग. आता हा डिप्लोमा इंजिनिअरिंग हा 3 वर्षाचा कोर्स असतो. त्याच्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन, केमिकल इंजिनिअरिंग असे वेगवेगळ्या ब्रांचेस असतात. पण मी ज्या कॉलेजचा प्राचार्य आहे ते आमचं टेक्सटाईलचं कॉलेज आहे आणि ह्या टेक्सटाईलच्या क्षेत्रामध्ये डिप्लोमा केल्यानंतर काय तुम्हाला करिअरच्या संधी आहेत याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आता माहिती देणार आहे. तुम्ही जर बघायला गेलात की टेक्सटाईल इंडस्ट्री ही किती मोठी आहे. आपण मॉलमध्ये जातो, शॉपमध्ये जातो किंवा एखादा लग्न समारंभ आपण करतो किंवा घरात कुठलाही कार्यक्रम असला तर आपण सगळ्यात जास्त पैसे कुठे खर्च करतो? तर मला असं वाटतं
की टेक्स्टाईलमध्ये आपण कपड्यांवर पैसे जास्तीत जास्त आपण घालतो. आणि असं म्हटलं जातं की अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण मी असं म्हणेन की आता वस्त्र निश्चितच माणसाची मूलभूत गरज आहे आणि ती शेवटपर्यंत तशीच राहणार आहे. पण ही नुसती गरज नसून आता तो हौसेचा भाग पण झालेला आहे. आपल्याला तर माहिती आहेच की आपण कितीही कपडे घेतले, कितीही ड्रेसेस घेतले तरी आपल्याला अजून ते घ्यावेच वाटतात. आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत कपड्यांमध्ये. तर निश्चितच हे क्षेत्र हे अत्यंत ग्लॅमरस असं आहे आणि याच्यामध्ये करिअरच्या भरपूर संधी आहेत. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की फूड, क्लॉथिंग आणि शेल्टर असे दीज आर द बेसिक नेसेसिटीज. दुसरं असं आहे की तुम्हाला डिप्लोमा केल्यानंतर किंवा एखादं शिक्षण घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की एम्प्लॉयमेंट. आपल्याला एम्प्लॉयमेंट मिळायला पाहिजे. तर मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की टेक्सटाईल इंडस्ट्री इज द सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोव्हायडर. जवळपास आज 3.5 करोड लोक या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत आहेत. त्यानंतर आपण बघूया की हे कपड्यांचं जग काय आहे, टेक्सटाईल वर्ल्ड. तर या ठिकाणी आपण ह्याला आम्ही टेक्सटाईल व्हील असं म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी कपड्यांचा वापर होतो. म्हणजे टेक्सटाईलचा फायबर्स असतील, त्यांचे यान असतील किंवा फॅब्रिक्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे. तर वेगवेगळ्या ठिकाणी जसं आपण बघायला गेलो की एरोस्पेस आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर आहे, मेडिकल आहे, स्पोर्ट्स आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्वालिटीच्या कपड्यांचा उपयोग होतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्यापैकी किती जणांना कपड्याचं खरं नॉलेज आहे. त्याच्यामुळे निश्चितच मी तुम्हाला सांगतो हे क्षेत्र एवढं मोठं आहे पण त्या क्षेत्रामध्ये शिकलेली माणसं ही खूप कमी आहेत. आपण बघूया की नेमके काय काय प्रॉडक्ट आहेत. हे सगळे प्रॉडक्ट बघितल्यानंतर निश्चितच तुमची उत्सुकता वाढणार आहे. तर आता आपण बघणार आहोत की वेगवेगळ्या ठिकाणी टेक्सटाईलचा कसा वापर होतो. आणि त्यामध्ये आपण एरोस्पेस आहे, इलेक्ट्रिकल आहे, त्यानंतर हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर, मायनिंग आहे, केमिकल इंजिनिअरिंग फील्ड आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, शिपिंग आहे. आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मुंबईमध्ये जे सगळे फ्लायओव्हर जे बांधलेले आहेत त्यांना मजबूती देण्यासाठी त्याच्या खाली सुद्धा एका स्पेशल कपड्याचा वापर करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे टेक्सटाईल इंडस्ट्री ही फार वैविध्यानं भरलेली आहे. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे गारमेंट्स आहेत, ॲपरल. त्याच्यानंतर डिफेन्सचे जे लोक असतात त्यांच्यासाठी खास प्रकारचा कपडा वापरला जातो. त्यांचे जॅकेट्स असतील, बुलेट प्रूफ जॅकेट्स असतील, त्यांचे टेंट्स असतील. त्यानंतर स्पोर्ट्स. आपल्याला तर माहितीच आहे की खेळामध्ये एका सेकंदाला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि त्या खेळाडूची जी एफिशियन्सी जी वाढत असते ती त्यांनी त्याच्या अंगावर घातलेल्या कपड्यांनी सुद्धा वाढत असते. त्याला किती कम्फर्ट वाटला पाहिजे, कुठल्याही प्रकारची अडचण नाही यायला पाहिजे. तर अशा प्रकारचे सुद्धा स्पेशल फॅब्रिक्स हे बनवले जातात. त्यानंतर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, कार, बसेस या सगळ्यांमध्ये टेक्सटाईलचा भरपूर वापर केला जातो. आणि मी तुम्हाला सांगतो ते कपडे जे वापरलेले असतात ते आपण अंगावर जे कपडे घालतो याच्यापेक्षा त्याची क्वालिटी ही फार वेगळी असते. आणि त्याच्यासाठी तज्ञ टेक्सटाईल इंजिनियर्स लागतात. होम फर्निशिंग आहे. त्यानंतर मेडिकल. आता तुम्ही कोविडच्या पार्श्वभूमीवर बघितलं असेल की पीपी किट हे डॉक्टर्स वापरत असतात. किंवा एखाद्या पेशंटला भेटायला जायचं असेल कोविड पेशंटला तर आपल्याला सुद्धा ते
PP किट घालून जावं लागतं, तर तो सुद्धा एक स्पेशल क्वालिटीचा फॅब्रिक आहे. त्याच्यानंतर फूड इंडस्ट्रीमध्ये टेक्सटाईल वापरलं जातं, कन्स्ट्रक्शनमध्ये वापरलं जातं. आता ही पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे पॉप्युलर ब्रँड्स. तुम्ही ज्यावेळेस मॉलमध्ये जाता त्यावेळेस सगळ्यात जास्त तुमचं लक्ष कुठे आकर्षलं जातं, तर वेगवेगळे कपड्यांचे ब्रँड्स. जसं लिव्हाईस आहे, लुईस फिलिप आहे, जॉन प्लेयर आहे, पीटर इंग्लंड आहे, ली आहे, रेमंड आहे, पुमा आहे, व्हॅनासून आहे. तर किती वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की टेक्सटाईलचं जगत हे किती मोठं आहे. आता हे जे टेक्सटाईलचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोकांची जी गरज लागते, तर असे तज्ज्ञ मंडळीला ट्रेनिंग करण्यासाठी आपल्याकडे सस्मिराज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनमेड टेक्सटाईल्स ही संस्था आहे. ही संस्था वरळीला आहे आणि या संस्थेमध्ये 2 कोर्सेस चालवले जातात जे पोस्ट SSC डिप्लोमा कोर्सेस आहेत. आता कुठले कोर्सेस आहेत ते? एक कोर्स आहे डिप्लोमा इन मॅनमेड टेक्सटाईल टेक्नॉलॉजी आणि दुसरा कोर्स आहे डिप्लोमा इन मॅनमेड टेक्सटाईल केमिस्ट्री. हे कोर्सेस 3 वर्षाचे आहेत आणि त्याच्यामध्ये 6 सेमिस्टर असतात. आता या कोर्सेसना पूर्ण महाराष्ट्रामध्ये 60 आणि 60 अशा जागा आहेत. म्हणजे टेक्सटाईल टेक्नॉलॉजीला 60 जागा आहेत आणि टेक्सटाईल केमिस्ट्रीला 60 जागा आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी या कोर्ससाठी अप्लाय करू शकतो. तसंच या कोर्समध्ये 12वी सायन्स जर कोणी केलेला असेल तर त्याला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळू शकते. म्हणजे एखाद्याने 12वी सायन्स केला असेल तर त्याला हा कोर्स फक्त 2 वर्षाचा होतो. आता आपण हे बघूया की डिप्लोमा इन मॅनमेड टेक्सटाईल टेक्नॉलॉजी या कोर्समध्ये नेमकं काय शिकवलं जातं. तर सर्वप्रथम कपडा कसा बनतो, तर धागे असतात, उभे धागे, आडवे धागे. धागा कसा बनतो, तर तो बनतो फायबर्स पासून. मग या कोर्सची सुरुवात चालू होते ती फायबर्स पासून. आणि तुम्हाला समजून घ्यायला गंमत वाटेल की वेगवेगळ्या प्रकारचे फायबर्स आहेत. जसं की कॉटन आहे, पॉलिएस्टर, नायलॉन, वूल, ॲक्रिलिक, स्पॅन्डेक्स, कार्बन, ज्यूट. तर हे सगळे जे फायबर्स आहेत हे सगळे फायबर्स तुम्हाला त्या कोर्समध्ये शिकवले जातील. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्यापासून कुठला कपडा बनवता येतो, काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, कुठल्या केमिकल्सने त्याची ट्रीटमेंट होऊ शकते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या फायबर्सच्या बाबतीमध्ये सांगितल्या जातील. आणि त्या फायबरची क्वालिटी टेस्ट कशी करायची याचं पण तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण देण्यात येईल. आणि म्हणजे पुढची स्टेप काय झाली, फायबर पासून धागा बनवणे, आणि ते सुद्धा या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. आणि त्याला आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे जे यार्न्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी शिकवले जातील. त्यानंतर कपड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की ओव्हन फॅब्रिक, जो मी आता हे घातलेला आहे कोट किंवा आपला शर्ट, ते ओव्हन फॅब्रिक आहे. त्यानंतर तुम्हाला निटेड फॅब्रिक्स, म्हणजे आपण जे अंडरगार्मेंट्सला जो कपडा वापरतो जो इलॅस्टिक असतो तो पण तुम्हाला शिकवला जाईल. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचा कपडा असतो आणि तो म्हणजे नॉन ओव्हन. तर हा सुद्धा कपड्याची तुम्हाला त्या ठिकाणी इत्थंभूत माहिती देण्यात येईल. तो कपडा कसा बनवायचा, कुठल्या मशीनवर बनवायचा, त्याच्या प्रॉपर्टी कशा टेस्ट करायच्या, या सगळ्या गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या जातील. कपड्याचं स्ट्रक्चर ज्याच्यामुळे कपड्याची प्रॉपर्टी ठरते, तर ते कपड्याचं दॅट इज कॉल्ड एज फॅब्रिक स्ट्रक्चर, हे तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जाईल. आपण एखादा कपडा हा पडद्यासाठी वापरतो किंवा एखादा कोटसाठी वापरतो, एखादा साडीसाठी वापरतो किंवा एखादा फिल्टरसाठी वापरतो. तर ह्या कपड्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतात ह्या त्याच्या स्ट्रक्चरवर अवलंबून असतात
आणि वेगवेगळ्या प्रकारचे काय स्ट्रक्चर्स आहेत ते तुम्हाला या कोर्समध्ये शिकवलं जाईल. नंतर या सगळ्या मशिनरीज ज्या आहेत, म्हणजे पहिल्यांदा धागा कसा बनवायचा, धागा कसा प्युरिफाय करायचा, आणि त्याच्यानंतर मग त्या धाग्यापासून स्पिनिंग करून त्याचा यान कसा बनवायचा हे पण शिकवलं जाईल. त्यानंतर यानपासून वेगवेगळे कपडे कसे बनवायचे, त्याच्यासाठी कुठल्या विविंग मशीन्स वापरल्या जातात, या गोष्टी सुद्धा अगदी प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला या कोर्समध्ये दिलं जाईल. दुसरा प्रकार जो आहे कपड्याचा तो म्हणजे निटेड फॅब्रिक्स, आणि त्या सुद्धा कपड्याचं निर्मिती कशी करायची हे तुम्हाला डायरेक्ट मशीनवर शिकवलं जाईल. तिसऱ्या प्रकारचा कपडा आहे तो म्हणजे नॉन वोव्हन्स, ज्याला आपण इंडस्ट्रियल फॅब्रिक असं म्हणतो, आणि ज्याचे भरपूर उपयोग आहेत, जसं फिल्टर क्लॉथ म्हणून त्याला वापरलं जातं. तर त्या कपड्याचं सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं, कुठल्या मशीनवर होतं, ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवल्या जातील. त्यानंतर आपण दुसरा कोर्स बघणार आहोत, तो आहे डिप्लोमा इन टेक्सटाईल केमिस्ट्री. आता हे बघा, कपडा ज्यावेळेस तयार होतो त्याला आपण ग्रे फॅब्रिक म्हणतो, आणि तो दिसायला सुद्धा ग्रेच असतो. पण जे कपडे आपण वापरतो ते कपडे कसे असतात, ते रंगवलेले असतात, त्याच्यामध्ये काही स्पेशल प्रॉपर्टीज आपण इम्पार्ट केलेल्या असतात, ते प्रिंट केलेले असतात, त्याला वेगवेगळ्या प्रकारचं फिनिशिंग दिलेलं असतं. तर या सगळ्या गोष्टी या आपल्या टेक्सटाईल केमिस्ट्री या कोर्समध्ये शिकवल्या जातात. मग त्याच्यामध्ये काय काय आहे, तर सुरुवातीला फॅब्रिकचं ब्लिचिंग आहे, फॅब्रिकचं असेल, फायबरचं असेल, यानचं असेल. ह्या ब्लिचिंगचा प्रोसेस म्हणजे त्याला आपण धाग्याला किंवा तो कापूस आहे त्याला किंवा कपडा आहे या सगळ्याला आपण प्युरिफाय करतो, त्याला आपण एकदम पांढरं करतो, कलरलेस करतो. त्यानंतर आपण फायबर डाईंग, डाईंग जे आहे हे 3 प्रकारे होऊ शकतं. आपण फायबरला डाय करू शकतो, त्या यानला डाय करू शकतो, आणि फॅब्रिकला डाय करू शकतो, आणि गारमेंट बनवल्यानंतर सुद्धा त्याला डाय करू शकतो. तर ह्या सगळ्या प्रकारचं डाईंग जे आहे त्याला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स लागतात, या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे शिकवल्या जातील. जसे यान डाईंग आणि फॅब्रिक डाईंग. त्यानंतर महत्त्वाचं फील्ड म्हणजे प्रिंटिंग. आजकाल प्रिंटिंगचे कपडे हे खूप पॉप्युलर आहेत, विशेषतः ज्या साड्या वगैरे असतात किंवा ड्रेस मटेरियल असतात ते आपल्याला प्रिंट करून आपण वापरत असतो. तर ते प्रिंटिंग कसं कसं होतं, त्यासाठी कुठल्या प्रकारचे डाईज वापरले जातात आणि कुठली मशीन्स आहेत, डिझाईन कसं तयार करायचं, कलर कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये शिकवतो. त्यानंतर फिनिशिंग. कपड्याला एकदा डाईंग आणि प्रिंटिंग झाल्यानंतर आपण त्याला फिनिशिंग ट्रीटमेंट देतो. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या फिनिशिंग ट्रीटमेंट असू शकतात. जसं वॉटर रिपेलेंट असू शकतं, जसं अम्ब्रेला फॅब्रिक आहे तर त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी पाहिजे की त्याच्यामधून पाणी आत नाही यायला पाहिजे. जसं फायर प्रूफ मटेरियल आहे, फायर ब्रिगेडचे लोक जे कपडे वापरतात त्याच्यात त्या कपड्यांना आग लागत नाही. तर अशा प्रकारचे वेगवेगळे फिनिशेस आपण त्याला देतो, आणि त्याच्यामध्ये केमिस्ट्री आणि केमिस्ट्रीचं नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे, आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये शिकवल्या जातात. आता मी ज्या इन्स्टिट्यूट बद्दल बोलत आहे ते इन्स्टिट्यूट नेमकं आहे काय, त्याची काय खासियत आहे हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर हे आहे सस्मिराज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनमेड टेक्सटाईल्स. मुंबईमधला जो एकदम मध्यवर्ती भाग आहे वरळी, अशा ठिकाणी ही मार्बलची मोठी प्रशस्त बिल्डिंग आहे, आणि ही बिल्डिंग 1950 मध्ये तयार झालेली आहे. आज आपण 2021 सालामध्ये आहोत. आमचे जे कोर्सेस जे आहेत ते AICTE अप्रूव्ड म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी अप्रूव्ह केलेले आहेत. तसंच आपलं जे इन्स्टिट्यूट आहे ते ॲटॉनॉमस आहे, म्हणजे जे इन्स्टिट्यूट अकॅडमिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतात त्यांना
महाराष्ट्र सरकार सांगतं की तुम्ही तुमचं कॉलेज, तुमचं सिलेबस तुम्ही तयार करा, तुमच्या परीक्षा तुम्ही घ्या, तुम्ही डिप्लोमा अवॉर्ड करा. तर तेवढा विश्वास हा सरकारने आपल्यावर टाकलेला असतो. आणि हा विश्वास कशासाठी टाकलेला असतो, तर आपला संस्थेचं रेप्युटेशन, त्याच्यामधलं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये असलेले स्टाफ मेंबर्स, त्यांचं क्वालिफिकेशन, या सगळ्या गोष्टी बघून ही अकॅडमिक ऑटोनॉमी दिली जाते. आणि आपल्या संस्थेला ही अकॅडमिक ऑटोनॉमी दिलेली आहे. तसंच आपलं इन्स्टिट्यूट हे ISO 9001:2015 सर्टिफाईड आहे. कुठल्याही इन्स्टिट्यूटमधून जे विद्यार्थी बाहेर पडतात, पास होऊन बाहेर पडतात, त्याला आपण ॲल्युमिनी असं म्हणतो. आणि हे जे पास आउट झालेले स्टुडंट असतात तेच खरे आपल्या संस्थेचे ॲम्बॅसेडर असतात. आणि आपण त्यांना इंडस्ट्रीला दिलेलं असतं आणि ते इंडस्ट्रीमध्ये काय कर्तृत्व करतात, कशा प्रकारे आपलं रेप्युटेशन क्रिएट करतात, त्याच्यावरून आपल्या संस्थेचं रेप्युटेशन तयार होत असतं. तर मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की आज तागायत आपल्या संस्थेमधून जवळपास 30,000हून अधिक विद्यार्थी पास झालेले आहेत. आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ते उच्च पदस्थ काम करत आहेत. तसंच बरेचसे विद्यार्थी यांनी स्वतःच्या कंपन्या सुद्धा सुरुवात केलेल्या आहेत आणि हजारो लोकांना त्याच्यामधून त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. अजून काय काय वैशिष्ट्य आहे आपल्या संस्थेचं, तर स्पेशियस क्लासरूम्स आहेत, त्याच्यानंतर लॅबोरेटरीज. जर कुठलीही टेक्नॉलॉजी शिकायची असेल तर तुमच्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, लॅबोरेटरीज तुमच्या एकदम चांगल्या पाहिजेत. आणि सस्मिराच्या लॅबोरेटरीज ह्या अल्ट्रा मॉडर्न आहेत, तुम्ही कधीही येऊन संस्थेला भेट देऊ शकता. त्याच्यानंतर आपली जी लायब्ररी आहे दॅट इज वन ऑफ द एक्सलंट लायब्ररीज, वन ऑफ द बेस्ट लायब्ररीज. म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून लोक आपल्या ठिकाणी बुक रेफरन्स करण्यासाठी येतात. त्याच्यानंतर लेटेस्ट कॉम्प्युटर सेंटर आहे आपल्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जो शिकवणारा स्टाफ आहे तो वेल क्वालिफाईड आहे. म्हणजे सगळे लोक MTech आहेत, कोणी PhD आहेत आणि त्यांना किमान 15 ते 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर अशा प्रकारचे एक्सपिरियन्स्ड लोक तिथे टीचर्स म्हणून आहेत. आता इन्फ्रास्ट्रक्चर काय काय आहे, काय काय सुविधा आहेत ते आपण बघूया. तर मी तुम्हाला सांगितलं की मुंबईसारख्या ठिकाणी आणि वरळीसारख्या ठिकाणी सुद्धा आपलं कॉलेज असून इथल्या रूम्स एकदम प्रशस्त आहेत. बिल्डिंग मोठी बिल्डिंग आहे आणि पूर्ण मार्बलचं स्ट्रक्चर आहे ते. तर हे काही कॉलेजचे फोटोग्राफ्स आहेत. त्यानंतर आपल्या क्लासरूम्स ह्या एअर कंडिशन क्लासरूम्स आहेत. ऑडिटोरियम सुद्धा जवळपास 350 लोक त्याच्यात बसू शकतात, ते सुद्धा एअर कंडिशन्ड आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ज्या इंडस्ट्रीमध्ये मशीन्स वापरल्या जातात त्याच मशिनरीज आपल्या लॅबोरेटरीजमध्ये आहेत. किंवा आपल्याकडे एक पायलट प्लांट आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या मशिनरीज आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्याला हँड्स ऑन एक्सपिरियन्स कॉलेजच्या कॉलेजमध्ये मिळतो. जसं की एअर जेट वेव्हिंग मशीन आहे, त्यानंतर सर्क्युलर निटिंग मशीन आहे, एम्ब्रॉयडरी मशीन आहे, इंटरलॉक सर्क्युलर निटिंग मशीन आहे, पूर्ण स्पिनिंग लाईन आहे. म्हणजे कापसापासून पूर्ण त्याचा धागा तयार करण्यापर्यंतची ऑटोमॅटिक पूर्ण मशिनरी आपल्याकडे आहे. वार्पिंग मशीन आहे, सर्क्युलर वेव्हिंग मशीन आहे, रॅशियल वार्प निटिंग मशीन आहे, रॅपियर वेव्हिंग मशीन्स आहे, प्रोजेक्टाईल वेव्हिंग मशीन. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हिंग मशीन्स आहेत. कपडा बनतो ते बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हिंग मशीन्स आहेत. त्यांच्या सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्या संस्थेमध्ये आहेत. तसंच मी तिसरा प्रकार जो कपड्याचा सांगितला होता नॉन ओव्हन, तो कपडा तयार करण्याचं सुद्धा मशीन आपल्याकडे आहे. आणि टेप यार्न मॅन्युफॅक्चरिंग हे पण मशीन आपल्याकडे आहे. त्यानंतर
कपडा तयार झाल्यानंतर किंवा चालू होत असताना किंवा कपडा तयार होण्याची प्रक्रिया सुरू असताना आपल्याला त्याचे टेस्टिंग करावं लागतं. कारण शेवटी बघा, आजकालचा जो काळ आहे तो क्वालिटीचा काळ आहे. प्रत्येकाला क्वालिटी पाहिजे आणि आपण क्वालिटी कशी देऊ शकतो, क्वालिटीची गॅरंटी आपण कशी देऊ शकतो, तर त्या गोष्टीचं आपल्याला टेस्टिंग करावं लागतं. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळपास 450 टेस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या कपड्याच्या होऊ शकतात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकतात. आणि सस्मिरामध्ये ह्या ॲक्रिडेटेड लॅबोरेटरीज आहेत, प्रोफेशनल लॅबोरेटरीज आहेत. इथे सॅम्पल जे टेस्ट होतं ते पूर्ण जगभरामध्ये त्याला मान्यता मिळते. तर अशा प्रकारच्या लॅबोरेटरीजसुद्धा सस्मिरामध्ये आहेत आणि त्याच्यावर सुद्धा आपल्या स्टुडंट्सना ट्रेनिंग मिळू शकतं. मग हे नुसतं शिक्षणच चालतं का? तर नाही. आपल्याला काय करायचं आहे? विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास. कारण शेवटी विद्यार्थ्याला या जगामध्ये जाऊन त्याला सक्सेसफुल व्हायचं आहे. मग त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स घेत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्रीमधून आम्ही लोकांना बोलवतो आणि ते आपल्या विद्यार्थ्यांना रेग्युलरली मार्गदर्शन करत असतात. दुसरं असं आहे की बरेचसे एक्झिबिशन्स टेक्स्टाईलचे भरत असतात आणि त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना रेग्युलरली घेऊन जात असतो. या एक्झिबिशन्समध्ये विद्यार्थ्यांना नवीन नवीन प्रॉडक्ट, त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या कळतात. तसंच वेगवेगळे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, जे इंडस्ट्री ओनर्स आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा विद्यार्थ्यांना इंटरॅक्शन करण्याची संधी मिळते. दरवर्षी आपण कल्चरल इव्हेंट म्हणून सस्मिरा उत्सव हा एक कार्यक्रम घेत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण आपले विद्यार्थी सादर करत असतात. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की आपलं इन्स्टिट्यूट हे ॲटॉनॉमस आहे. त्याच्यामुळे आपला सिलेबस, आपला करिक्युलम आपण डेव्हलप करतो, आपल्या पद्धतीनं आपण शिकवतो आणि आपणच परीक्षा त्याची घेत असतो. आणि परीक्षा घेतल्यानंतर जे सक्सेसफुल विद्यार्थी असतात त्यांना आपण कॉन्व्होकेशनमध्ये डिप्लोमा सर्टिफिकेट देत असतो. नंतर विद्यार्थी आणि तरुण रक्त म्हटल्यानंतर खेळ हा ओघानेच आला. तर कॉलेज स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा खूप ॲक्टिव्ह आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपले स्टुडंट्स मॅचेस खेळतात आणि बऱ्याच वेळेस चांगल्या प्रकारचं त्यांनी कामगिरी केलेली आहे. आपण विद्यार्थ्यांना शिकवतो कशासाठी? तर हा विद्यार्थी शेवटी इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करेल. म्हणून आम्ही नेहमी करता इंडस्ट्रीतल्या लोकांना बोलवत असतो आणि त्यांच्याबरोबर आमचं इंटरॅक्शन चालू असतं की नेमकं तुमची काय रिक्वायरमेंट आहे आणि त्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही इथं विद्यार्थ्यांना शिकवत आहोत की नाही, या संदर्भामध्ये आमच्या सारख्या त्यांच्याबरोबर मीटिंग चालू असतात. तसंच जे आपले पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्यांचं एकत्रीकरण, ॲल्युमिनी मीट, ही सुद्धा आम्ही दरवर्षी एकदा घेत असतो. त्यावेळेस जे विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी, काही भारतात काम करतात, काही भारताच्या बाहेर काम करतात, भारतामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये काम करतात, असे विद्यार्थी एकत्र येतात. त्यांचे अनुभव ते एकमेकांना सांगतात आणि जे आपले आता करंट विद्यार्थी असतात त्यांना सुद्धा ते मार्गदर्शन करतात. आपल्या कॉलेजमधून जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत आणि जे इंडस्ट्रीमध्ये एकदम चांगली कामगिरी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी बोलवतो आणि त्यांचा सत्कार करतो. करिअर गायडन्सचे सुद्धा कार्यक्रम वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन आपलं कॉलेज करत असतं. आणि आपले सोशल ऑब्लिगेशन्स, आपल्या समाजासाठी सुद्धा आपण काही देणं आहोत हे लक्षात घेऊन दरवर्षी न चुकता आपण एक ब्लड डोनेशन कॅम्प घेत असतो, ज्याच्यामुळे विद्यार्थ्याला आपण सुद्धा समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे या गोष्टीची जाणीव होते. मग नेमकं हे जे कोर्स आहे ह्याच्यामध्ये आपण काय काय शिकवतो? तर अगदी थोडक्यात सांगायचं असेल तर आपण सायन्स अँड ह्युमॅनिटीज या प्रकारचे सब्जेक्ट शिकवतो, ज्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि ह्युमॅनिटीजमध्ये आपण इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स या सगळ्या गोष्टी शिकवतो.
त्यानंतर आपण त्याला जी टेक्स्टाईलची जी टेक्नॉलॉजी आहे, जे फायबर्स आहेत, यार्न्स आहे, फॅब्रिक आहे, डायिंग आहे, प्रिंटिंग आहे, फिनिशिंग आहे, या सगळ्या गोष्टी त्या टेक्नॉलॉजीमध्ये शिकवतो. आणि नंतर त्याला आपण मॅनेजमेंट, कारण ही सगळी गोष्ट इंडस्ट्रीत जाऊन त्याला काय फक्त सुपरवायझर राहायचं नाही आहे किंवा त्याला कामगार म्हणून काम करायचं नाही, तर उद्या जाऊन त्याला त्या इंडस्ट्रीमध्ये मॅनेजमेंटचा रोल करायचा आहे. म्हणून मॅनेजमेंटचे सुद्धा सब्जेक्ट्स आपण या कोर्समध्ये शिकवले. आपल्या कोर्सचं सगळ्यात वैशिष्ट्य हे आहे की 6व्या सेमिस्टरमध्ये, हा बेसिकली 3 वर्षाचा कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये 6 सेमिस्टर आहेत. तर 6व्या सेमिस्टरमध्ये 6 महिन्यासाठी आपण विद्यार्थ्याला इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंगला पाठवतो आणि त्याच्यामुळे त्याला हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळतो. त्या ठिकाणी त्याला काही स्टायपंड पण मिळू शकतो आणि लगेच त्याला रोजगाराची तिथे संधी पण उपलब्ध होऊ शकते. मग डिप्लोमा केल्यानंतर काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत, तर 3 प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. एक तर तुम्ही सरळ जॉबला जाऊ शकता आणि जॉबला गेल्यानंतर तुम्हाला 12 ते 15 हजाराचं सुरुवातीचं स्टायपेंड मिळू शकतो, किंवा तुम्ही स्वतःचा बिझनेस पण चालू करू शकता. आपले असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांनी 2-3 वर्षाचा अनुभव घेतला आणि नंतर स्वतःची इंडस्ट्री चालू केली. आणि तिसरा पर्याय, ज्याला हायर एज्युकेशन घ्यायचं आहे, फक्त डिप्लोमावर थांबायचं नाही, असे विद्यार्थी पुढे डिग्रीला जाऊ शकतात, ते बीटेक करू शकतात, बीटेक नंतर एमटेक करू शकतात, एमटेक नंतर पीएचडीला जाऊ शकतात. आणि बरेचसे आपल्या विद्यार्थ्यांनी या प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगली वाटचाल केलेली आहे. मग काय काय प्रकारचे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये, तर मला असं वाटतं की एखादा कपडा जर आपल्याला तयार करायचा असेल तर सुरुवातीला त्याचं डिझाईन तयार करावं लागतं. तर डिझाईन अँड डेव्हलपमेंट याच्यामध्ये तुम्हाला जॉबची संधी मिळू शकते. एकदा डिझाईन तयार झालं की तो त्या प्रकारचा कपडा तयार करायचा, म्हणजे मग प्रोडक्शनमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. मग एकदा प्रोडक्शन झाल्यानंतर त्याचं टेस्टिंग करायचं असतं की बरोबर कपडा तयार झालाय की नाही, त्यासाठी टेस्टिंग आणि क्वालिटी कंट्रोल या विभागामध्ये सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतो. आणि एखादा प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर तो काही आपण आपल्या कंपनीत ठेवण्यासाठी तयार केलेला नसतो, त्याला विकायचं असतं आणि म्हणून मार्केटिंगमध्ये सुद्धा त्यांना संधी मिळू शकते. मार्केटिंग केल्यानंतर मग टेक्निकल सर्व्हिसेस आहेत, नंतर मर्चंडायझिंग आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स विद्यार्थ्याला मिळू शकतात. बरं, ही जी संधी आहे ती फक्त भारतामध्येच आहे का? नाही. आमचे विद्यार्थी अमेरिका, UK, चायना, श्रीलंका, इंडोनेशिया, बांगलादेश अशा वेगवेगळ्या परदेशांमध्ये काम करत आहेत. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला इंटरनॅशनल एक्सपोजर सुद्धा मिळू शकतो. कारण आता तुम्हाला माहिती आहे की नाउ द वर्ल्ड हॅज बिकम अ ग्लोबल विलेज. बरं, ह्याच्यामध्ये करिअर ग्रोथ कशी आहे की तुम्ही ट्रेनी सुपरवायझर सुरुवातीला असू शकता, त्यानंतर त्याचं सुपरवायझर, नंतर शिफ्ट इंचार्ज, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर, डायरेक्टर. अशा प्रकारे तुमची प्रगती होऊ शकते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अशी प्रगती केलेली आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की आमचे बरेचसे विद्यार्थी यांनी स्वतःची इंडस्ट्री टाकलेली आहे आणि ते हजारो लोकांना एम्प्लॉयमेंट देत आहेत. आपल्याकडे प्लेसमेंट सेल आहे आणि आपण वर्षभर कंपन्यांबरोबर टायअप करत असतो. त्याच्यामुळे विद्यार्थी फायनल इयरला आला की आम्ही कंपन्यांशी संपर्क करतो आणि बऱ्याच वेळेस आम्ही कंपन्यांना आपल्या कॅम्पसमध्ये बोलवतो आणि तिथंच इंटरव्ह्यू होतात आणि त्याच ठिकाणी विद्यार्थी सिलेक्ट पण होतात. तर कंपन्या जसं रिलायन्स आहे, शॉपर स्टॉप आहे, सेंचुरी टेक्सटाईल, बॉम्बे डाईंग, सियाराम, बॉम्बे रेयॉन अशा प्रकारच्या कंपन्या आपल्याकडे रेग्युलरली व्हिजिट करत असतात. ही एकदम छोटी लिस्ट आहे. बऱ्याचशा 50-60 कंपन्या तरी आपल्याकडे नेहमी करता व्हिजिट करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला टेक्सटाईल क्षेत्र कसं आहे, किती मोठं आहे आणि कॉलेजेस किती कमी आहेत आणि तज्ञ लोकांची काय गरज आहे
आणि तुम्ही कसं करिअर घडवू शकता याच्याबद्दल बरीचशी माहिती दिलेली आहे. मला वाटतं ही माहिती तुम्हाला खूप उपयुक्त अशी वाटली असेल. आता कुठला विद्यार्थी याला ॲडमिशन घेऊ शकतो या कोर्सला, जागा किती आहेत? तर मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे 2 कोर्सेस आहेत आणि प्रत्येक कोर्सला 60 आणि 60 अशा जागा आहेत. आणि महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी त्याला अप्लाय करू शकतो. पर्सेंटेजचे काही अडचण आहे का? नाही. तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही ॲप्लिकेशन करायला, ॲडमिशन फॉर्म भरायला एलिजिबल आहात. त्याच्यामुळे पर्सेंटेजची चिंता करू नका. ॲडमिशनची प्रोसेस कशी आहे? ही ऑनलाईन प्रोसेस आहे. म्हणजे तुम्हाला एक वेबसाईट आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगेन. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. कधी करायचं आहे? तर ही प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. आता 2021-22चे जे प्रवेश चालू झालेले आहेत त्याच्यासाठी ही ऑनलाईन प्रोसेस ऑलरेडी DTEच्या साईटवर सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्वरित त्या ठिकाणी जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या रिझल्टची वाट बघायची गरज नाही. रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा येईल. आत्ता तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. फीस किती आहे? ₹8,500, 8,500 प्रति वर्ष. मी तुम्हाला साधं गणित सांगतो. हे 8,500 आणि अजून काही तुमचा खर्च मिळून समजा तुम्ही 10,000चा खर्च पकडला तर 3 वर्षाचा तुमचा 30,000चा खर्च होतो. आणि मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की शेवटच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप मिळणार आहे आणि त्यावेळेस सुद्धा तुम्हाला स्टायपंड मिळण्याची शक्यता आहे. आणि ते 6 महिन्याचं ट्रेनिंग तुमचं कंप्लीट झालं की तुम्हाला किमान 10,000 ते 15,000चा जॉब मिळणार आहे. म्हणजे तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये तुमचे 30,000 तुम्हाला परत मिळणार आहेत. मला असं वाटतं की याच्यापेक्षा अजून चांगलं काही असू शकत नाही. तसंच ही जी 8,500ची फीस आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बराचसा फायनान्शियल असिस्टन्स मिळू शकतो. स्कॉलरशिप्स आहेत, फ्री शिप्स आहेत आणि वेगवेगळे मेरिट अवॉर्ड सुद्धा आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही एखाद्या कुठल्या पर्टिक्युलर क्लासचे असाल, मागासवर्गीय असाल तर तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटी मिळू शकतात. जर तुम्ही मेरिटोरियस असाल, चांगली कामगिरी करत असाल तरी सुद्धा तुम्हाला फायनान्शियल असिस्टन्स मिळतो. आता तुम्हाला मी सांगितलं की ॲडमिशन कशी घ्यायची. DTEची जी साईट आहे त्या साईटवर जाऊन तुम्हाला ॲडमिशनची प्रोसिजर करायची आहे. पण आमचे जे स्टाफ आहेत, मोदगेकर सर आहेत, रामटेके सर आहेत आणि जोगळेकर सर आहेत, या तिघांशी तुम्ही अवश्य संपर्क करा. त्यांचे संपर्क क्रमांक मी इथं दिलेले आहेत आणि ते तुम्हाला तुमचा हात धरून ॲप्लिकेशन कसं करायचं ते तुम्हाला ॲडमिशन मिळेपर्यंत सर्व प्रकारची मदत तुम्हाला करतील. त्याच्यामुळे तुम्ही जास्त वेळ न घालता यांच्याशी संपर्क करा. आपल्या कॉलेजमध्ये या, तिथे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर बघा. तुमच्या काही शंका असतील तर त्याचं आपण निरसन करू. तुमच्या पालकांना सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि पण आता ही सगळी गोष्ट आपल्याला लगेच चालू करायची आहे कारण ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. याच ठिकाणी मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, या ॲडमिशनसाठी कुठल्याही प्रकारची CET नाही, कुठल्याही प्रकारची एक्झामिनेशन होणार नाही. तसंच तुम्हाला ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी 10वीच्या रिझल्टची वाट बघण्याची सुद्धा गरज नाही. ज्या वेळेस तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमचे मार्क हे फेच केले जातील आणि नंतर मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानुसार तुम्हाला ॲडमिशन मिळेल. आमच्या कॉलेजमध्ये सर्वसाधारण तुम्हाला 50% पासून 60% पासून 70% पर्यंत अशा प्रकारचे जर मार्क असतील
तर 100% ॲडमिशन मिळेल. हा आमच्या गेल्या 4-5 वर्षांचा अनुभव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मला असं सांगावं वाटतं की ज्यांना सध्या काही कळत नाही आहे की नेमकं काय करायचं, त्यांच्यासाठी हा कोर्स अतिशय छान आहे. कारण अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टींना कधी डिमांड असेल, कधी डिमांड नसेल, पण कपडा ही अशी गोष्ट आहे की त्याची डिमांड ही कायमस्वरूपी राहणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत शेवटपर्यंत अगदी शांतपणे ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं हार्दिक आभार मानतो आणि कौतुकही करतो. आणि या ठिकाणी आता मी आपली रजा घेतो. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून टेक्स्टाईलच्या बाबतीमध्ये काही विशेष अशी माहिती आपल्या सगळ्यांना देणार आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य असा बघावा. धन्यवाद.